नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा अपील, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला इतकं त्रयस्थ विश्लेषण आणि लगोलग, कारण आता श्री नरेंद्र मोदी यांची नाशिकमधली सभा आत्ताच संपली आहे, 1 मिनिट झालाय आणि आम्ही सुद्धा नाशिकमध्ये एंट्री केली, त्यालाही 1च मिनिट झालाय. आणि हे संपूर्ण भाषण ऐकत असताना मला नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या बाजूनं अनेक मुद्द्याचा टोन सेट केला आहे असं दिसलं. त्यातला हा जो भाग आहे तो ओबीसीसाठीचा, कारण श्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलेले की ओबीसी हे आमच्या डीएनएमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष कुणाला आवडो किंवा न आवडो, परंतु तो आता जसं काल श्री लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर झालं आणि आपण बघितलं की यापूर्वी सुद्धा काही घटना महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने घडल्या. आपण कितीही ह्या मुद्द्याला केवळ राजकीय आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने बघत असलो तरी तो संघर्ष आता वेगळ्या पातळीवरती गेलाय, पोहोचलाय. गावागावामध्ये डिवाइड झालेला आहे. गावागावात राजकीयदृष्ट्या हे समाज आता विभागताना दिसतात. अशा वेळेला जरी देश पातळीवरचा मुद्दा म्हणून श्री नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्याला पाहिलं असलं की ओबीसी हम सब एक है तो सेफ है, आणि संदर्भ जरी 1990च्या मंडल आयोगाचा दिला असला तरी त्यातनं भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या तोंडावरती आपला जो ओबीसी मतदार आहे तो अधिक कन्सॉलिडेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. आता हे खरं आहे की राहुल गांधी हे अलीकडे अल्पसंख्याकाची भाषा बोलत नाहीत, ते ओबीसीची भाषा बोलतात. कारण अल्पसंख्याक हे काही काँग्रेस पक्षाला सोडून जाणार नाहीत, हे स्पष्ट झालंय. अगदी आता सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये इतका चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहिल्यानंतर सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदायाला उमेदवारीमध्ये स्थान मिळालं का, तर नाही मिळालं. जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 16-17% असलेल्या मुस्लिम बांधवाला, ज्यांची आयडिओलॉजी ही शाहू फुले आंबेडकरांची आहे, त्यांनी का प्रतिनिधित्व देऊ नये असो. पण अलीकडे राहुल गांधी हे ओबीसीची भाषा बोलतात, कारण त्यांना हे कळून चुकलेलं आहे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातले ओबीसी, राजस्थान या राज्यातले ओबीसी हे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहिलेले आहेत. आणि ती वोट बँक तोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष आजही जो 20% मतदान घेतो, आणि आता तो मतदान लोकसभा 2024मध्ये ते वाढलेलं मतदान आहे, संख्याही खासदारांची त्यांची वाढली. त्यामुळं देशात राजकारण करायचं असेल तर ज्या ओबीसींचं प्रमाण मंडल आयोगानं 1931 सालच्या जातनिहाय जनगणनेवरती आधारित एक मापक लावून 56% आहे आणि त्याच्या प्रमाणात 27% आरक्षण दिलं, त्या ओबीसींना वगळून चालणार नाही, हे आता काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलंय. आणि म्हणून राहुल गांधी हे आपल्या भाषणामध्ये माध्यमामध्ये आणि मीडियामध्ये, कॉर्पोरेटमध्ये म्हणजे खासगी आस्थापनामध्ये आणि शासनामध्ये म्हणजे शासकीय सेवेमध्ये किती ओबीसी आहेत, किती आदिवासी आहेत, किती एससी आहेत याचा ताळेबंद मांडतात. आणि त्याच्यामध्ये सत्यता नाही असं कुणी म्हणणार नाही. माध्यमात पण तशीच परिस्थिती आहे, कॉर्पोरेटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे आणि शासकीय सेवेमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, प्रमाणात त्याच्या तुलना केली तर. आणि अशा वेळेला एससीचा थोडा अपवाद करता येईल आपल्याला. अशा वेळेला ते आकडेवारी मांडतात आणि जर आदिवासींच्या प्रमाणात तेवढेच अधिकारी नसतील तर ते तुमचे हजारो कोटी रुपयाचे आर्थिक निर्णय जे 1-2 आदिवासी वगळता सवर्ण प्रवर्गातले लोक घेतात, तीच ओबीसींची स्थिती आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये पण काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेतृत्वाला विचारा, ते सांगतील की महाराष्ट्रातला जर सरकार आलं तर भविष्यातला नेता हा ओबीसीचा असू शकतो. म्हणून तर विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष आहे. आता या परिस्थितीमध्ये ओबीसींच्या संदर्भात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जेव्हा काँग्रेस पक्ष मांडतो आहे, त्याला प्रतिवाद म्हणून जरी ते राष्ट्रीय पातळीवरला धोरणात ठेवून नरेंद्र मोदी बोलत असले तरी महाराष्ट्राचा कॉन्टेक्स्ट आहे. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पुन्हा नाशिकमध्ये तुम्ही बोलताय, आलुतेदार आणि बलुतेदारांच्या जाती तुम्ही सांगताय, नाशिकमध्ये किती माळी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये आपल्याला मराठा समाजाचं पुरेसं मतदान मिळणार नाही याची पूर्ण जाणीव त्यांना झालेली आहे, माफ करा. आणि म्हणून जितकं अधिकात अधिक कन्सॉलिडेशन ओबीसींचं आपल्या बाजूनं होईल त्या दृष्टीनं आता श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल, हे आता स्पष्ट आहे. बरं, संदर्भ काय? हे खरं आहे की 1990 साली जेव्हा मंडल आयोग लागू झाला तर तो मंडल आयोग हा कमंडलला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या रथयात्रेला पर्याय म्हणून आलेला होता.
आता ते कमंडल पॉलिटिक्स जे आहे त्याला पर्याय म्हणून जेव्हा मंडल आयोग आणला गेला त्यानंतर नरेंद्र मोदी असं म्हणतायत की ह्या देशामध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आलेली नाही, हेही खरं आहे. आणि म्हणून जेव्हा ओबीसीच्या संदर्भातलं वाक्य बोलत असताना 2014 आणि 2019 आणि 2024ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यातलं 2 वेळेला स्वबळावरती आलं आणि त्यातही मोदींसारखा ओबीसी नेता हा काँग्रेस पक्षाला खुपतो आहे असं सांगणं म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसींना सुखावणं आहे. आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींनी एकत्रित नाही राहिलं तर त्याचा काय तोटा होऊ शकतो हे सांगणं आहे. आणि म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, कारण बटेंगे तो कटेंगे हा संदर्भ कुठे येतो तर भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे धर्माधीत आहे. धर्मावर आधारित असलेल्या राजकारणामध्ये हिंदू एकसंघ असणं गरजेचं आहे. हिंदूमधल्या पोटजाती, हिंदूमधले वेगवेगळे घटक जर वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायला लागले तर भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेलं राजकीय यश मिळणे नाही. आणि ही चूक काँग्रेस पक्षाला दीर्घकाळ हे ओळखता आलं नाही, ही त्यांची चूक आहे. ते प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीला प्रतिवाद करत असताना धर्माच्या आधारावरती प्रतिवाद करत राहिले. जसे हल्ली जितेंद्र आव्हाड बोलत असतात, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होईल हा खराच प्रश्न आहे. कारण अधिकात अधिक बहुसंख्याकवादाकडून हा पक्ष जातोय. दुर्दैवाने बहुसंख्याकवाद ही आता ह्या देशाची वास्तविकता आहे. सगळ्या राजकीय पक्षांना कळून चुकलेलं आहे की आपल्याला या देशातल्या बहुसंख्याक लोकांचाच विचार करावा लागेल. म्हणून तिकीटं वाटप करताना, ध्येय धोरण आखत असताना, प्रचाराच्या मुद्द्यामध्ये कितीही वाईट कृती घडली अल्पसंख्याकावरती, म्हणजे पन्हाळगडाच्या संदर्भामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी झालेल्या घटनेबद्दल एक वाक्य बोललेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी किती मुस्लिम उमेदवार दिले तर आपल्याला भिंग लावून शोधावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. सो अशा वेळेला अल्पसंख्याकाची भाषा टाळून काँग्रेस पक्ष जेव्हा ओबीसीची भाषा करू लागलेला आहे तर त्याला महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रतिवाद करणं गरजेचं होतं. आणि तो प्रतिवाद श्री नरेंद्र मोदी यांनी केला. आणि त्यात ते सांगतात की धर्मापेक्षाही धर्माचा अजेंडा हा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये जाती जातीतल्या विभागणीबद्दल बोलून ते ओबीसींना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते सांगतायत की अगर आप एक हो तो सेफ हो. आणि ते सेफ कोणाच्या रिजीममध्ये असतील तर ते भारतीय जनता पार्टीच्या रिजीममध्ये असतील. आणि मग बाकीचे सगळे संदर्भ त्यांनी स्वतःच्या जातीबरोबर जोडून घेतले. मला नेहमी आश्चर्य वाटतं की लोकसभा निवडणुकीतला जो नेरेटिव्ह होता, कारण मी काल रात्री श्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत केली आणि त्या मुलाखतीमध्ये बाय द वे ती मुलाखत फार स्फोटक आहे, तुम्ही ती बघा. त्याच्यामध्ये अंडरवर्ल्ड, आत्ताच झालेली मुंबईतली हत्या, शरद पवार यांचा संदर्भ आणि खूप वेगवेगळे असे पुरावा किती स्वरूपात त्यांच्याकडे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी दिलेलं संदिग्ध स्वरूपाचं उत्तर, परंतु ओरा कमिशनबद्दलचे सगळे तपशील. आणि मग ती मुलाखत ही जेव्हा संविधानाच्या विषयावरती आली तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे सांगितलं की ह्या देशामध्ये पुढची 100 वर्ष संविधान बदललं जाणार नाही. तर अशा वेळेला जेव्हा संविधानाचा मुद्दा लोकसभेमध्ये चालला, म्हणून तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कसा चालेल असं मी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विचारतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही वरिष्ठ नेत्यांना विचारतो, पण कोणाकडेही ठोस उत्तर नाही. इनफॅक्ट खासगीमध्ये तर बरेच नेते असं म्हणतात की संविधान हा मुद्दा गैरलागू आहे. काही ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत, पण संविधान हा कसा महत्वाचा मुद्दा. हे खरं आहे. किमान 8 नेते भारतीय जनता पार्टीचे असे होते की ज्यांनी संविधान बदलासंदर्भातलं वक्तव्य केलं. ते कर्नाटकातले ते तर तुम्हाला माहितीच आहे, हेगडेंनी जशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. 400 वरून ते 240 वरती आले, पण ते लोकसभा निवडणुकीत घडलंय. म्हणून जेव्हा श्री राहुल गांधी हे कोल्हापूरला आले होते आणि त्यांनी तिथे संविधान सभेचं आयोजन केलं, तेव्हाही मी काँग्रेसच्या नेत्यांना म्हटलं होतं की हा आता मुद्दा तुमचा ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा असणार आहे. तेच नागपूरमध्ये बोलते झाले, काल तेच मुंबईतल्या सभेमध्ये बोलते झाले. आणि त्याला जो अर्बन नक्षलवाद वगैरे असा शब्द म्हणला जातो, जो अजूनही प्रूव्ह नाहीये, कुठेही सिद्ध झालेला नाही, त्याला प्रत्युत्तर त्या अर्बन नक्षलवादाच्या कॉन्टेक्स्टमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पण आज पंतप्रधानांनी एक नवं नेरेटिव्ह संविधान बदलासंदर्भात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय, मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. आत्ता जवळपास दिशा स्पष्ट होत चालली भारतीय जनता पार्टीची की संविधान बदलाच्या नाऱ्यावरती आपल्याला हा मुद्दा कसा डायव्हर्ट करता येईल, याचा राजकीय तोटा कसा होणार नाही हे बघायचंय. आणि आज मोदी हे सांगते झाले की जम्मू काश्मीरमध्ये एक संविधान नव्हतं, हे खरं आहे. मी जम्मू काश्मीरचा दौरा केला अनेक वेळेला. तिथे वेगळा झेंडा होता, हेही खरं आहे. तिथे नियम वेगळे होते, हेही खरं आहे. तिथे अनेक गोष्टी ह्या भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या लागू होत नव्हत्या, हेही खरं आहे. पण तो कॉन्टेक्स्ट जो आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी
या देशामध्ये जम्मू काश्मीर विलीन केलं तो कॉन्टेक्स्ट वेगळा आहे तेव्हाची. आणि आजही तिथली मेजॉरिटी ही मुस्लिम धर्मियांची आहे. राजा हिंदू होता. हरिसिंहांनी जेव्हा ॲक्सेशन ट्रीटी मान्य केली त्यावेळेला जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं मान्य केलं आणि तेव्हा चूक झाली वगैरे अशा गोष्टी त्या वेळेच्या परिप्रेक्षामध्ये बघितल्या तर अधिक कस्टल क्लिअर होतात आणि आपल्या लक्षात येतो की याशिवाय काही पर्याय होता की नाही त्याच्यावरची चर्चा होऊ शकते. पण आता त्याच संदर्भाला घेऊन जे 3 दिवसापूर्वी जम्मू काश्मीरच्या असेंब्लीमध्ये घडलं, खरं तर ते काँग्रेस पक्षाने टाळायला हवं होतं असं बऱ्याच जणांचं मत आहे की कलम 370 पुन्हा लागू करण्यासंदर्भामध्ये जम्मू काश्मीरच्या विधिमंडळामध्ये गोंधळ झाला आणि हा गोंधळ झाल्यानंतर तोच धागा पकडत संविधान बदलाच्या नाऱ्याला आता पंतप्रधानांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या देशामध्ये 70 वर्ष हे जम्मू काश्मीरमध्ये नव्हतं, ते मी लागू केलं, ते भारतीय जनता पार्टीनं लागू केलं आणि आता त्याही राज्यामध्ये संविधान लागू झालेलं आहे. म्हणजे आम्ही संविधान हटवणारे नाही आहोत तर आम्ही संविधान लागू करणारे आहोत. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की संविधान बचावला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता एक नवं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे आणि त्यासाठी आपल्या देशाच्या एका टोकावरचं राज्य हे भारतीय जनता पार्टीच्या मदतीला येणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की आर्टिकल 370 भारतीय जनता पार्टीनं हटवलं आहे. बाकीच्या अनेक मुद्द्यावरती पंतप्रधान बोलते झाले, म्हणजे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती ते बोलत होते तेव्हा अनेकांच्या नजरा श्री छगन भुजबळ यांच्याकडे गेल्या असतील. अजित पवार यांच्याबद्दलचे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये आले असतील. पण पंतप्रधानांनी असं सांगितलं की जर भ्रष्टाचार रोखायचा असेल तर महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं पाहिजे. पण माझ्या मते पंतप्रधानाच्या प्रदीर्घ भाषणात 2च महत्वाचे मुद्दे होते. एक, त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसींना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला आहे तो, आणि संविधान बदलाचा नारा हा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला त्रासदायक ठरू नये यासाठी त्यांनी आणलेलं नेरेटिव्ह. बाय द वे, संविधान बदलाच्या नाऱ्यावरती महाराष्ट्रात फार काही चर्चा होते असं मला वाटलं नाही. इनफॅक्ट मला हेही जाणवलं की आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल असा नवबौद्ध समाज सुद्धा विचार करतो आहे आणि तो बहुसंख्य समाज हा आता प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने जाताना पुन्हा दिसतोय. थांबूया आपण इथे. सभा संपली, भाषण संपलं की लगोलग मी त्या भाषणाचं विश्लेषण करतो कारण ते महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप छोटे छोटे संदर्भ हे खूप मोठे मोठे बनणार आहेत. आम्हीच पहिले होतो की ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की पुन्हा एकदा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा नारा येणार आहे. हेही आम्हाला पहिल्यांदा सांगता आलं की श्री असीम सरोदे यांनी महाविकास आघाडीचे काही महत्वाचे नेते आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मध्यस्थी केली. आज जो ओबीसीचा संदर्भ आलेला आहे तो ओबीसीचा संदर्भ हा पंतप्रधानांना द्यावा लागला. त्याचं मुख्य कारण मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं प्रदीर्घ आंदोलन, स्वतःला शारीरिक कष्ट घेऊन ते करत असलेली मांडत असलेली भूमिका, त्यांनी कमावलेली विश्वासार्हता आहे. पण याही कॉन्टेक्स्टमध्ये प्रत्युत्तर म्हणून आपला जो ओबीसी मतदार आहे तो भारतीय जनता पार्टी घेईल. त्यांच्या डीएनएमध्येच ओबीसी आहे हेही आम्ही पहिल्यांदा सांगितलं. म्हणून मी पुन्हा सांगतो की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला हे सुंदर, व्यवस्थित, कुठलीही घाई गडबड न करता सखोल असं केलेलं विश्लेषण पाहता येईल. थांबूया आपण.